तर हाय गाईज, मी ऋषाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही गेलो होतो बाहेर जाताना पण गाडीवरही खूप मस्ती करते. तर जाता जाता देवीचं दर्शन घेतलं आणि बाहेर गेल्यानंतर मी व्हिडिओ नाही काढू शकले, कारण ती आणि कॅमेरा धरणं जरा अवघड असतं. आणि मग त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी रात्रीच्या जेवणाची तयारी केली. रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवणार होते मेथीची भाजी, डाळ भात, चपाती. आमच्याकडे सिंपल असंच जेवण असतं, कधीतरी स्पेशल बनवतो. तर मी शेंगदाणे भाजून त्यात लसूण मिरची असं बारीक करून घेतलं. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घालून ते परतून घेतलं, मीठ घातलं आणि मेथी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये घातली आणि मेथी शिजवून घेतली छान अशी परतून. आणि मेथी एकीकडे शिजत ठेवली होती आणि ते एकीकडे शिजत होती, तर मी दुसरीकडे डाळीला फोडणी देत होते. सिंपल सोबर डाळ पण खूप छान लागते अशी, तुम्ही पण करून बघा. खूप गरम गरम चपाती किंवा भात त्याच्यासोबत खूप छान लागते ती. तर मी सर्वात अगोदर आधी गॅसवर पातेलं ठेवलं. मी डाळ भाताचं कुकर आधीच लावलं होतं. डाळ शिजून घेतली होती. तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरी टाकली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलं आणि लसूण परतल्यानंतर कढीपत्ता, कांदा असं छान असं परतून घेतला. इथेच तुम्ही टमॅटोही घालू शकता, पण मी ऑलरेडी डाळ शिजवून घेतली होती, त्यातच टमॅटो घातला होता, म्हणजे तो कसा शिजून निघतो, सॉफ्ट होतो. आणि मग मी ह्याच्यामध्ये मसाले घातले, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट खूप छान लागते, आणि घरचा गरम मसाला तो परतून घेतला. आणि तो करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालून कांदा असं सॉफ्ट होऊन दिला. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्यानंतर जी डाळ शिजवून घेतली होती ती घालून घेतली. आणि एकीकडे मेथी माझी शिजली आहे, दुसरीकडे मी डाळ बनवते आहे. डाळ बघा, इतकी सिंपल सोबर खूप छान होते ती. आणि केल्या असं वास इतका छान येतो ना की सगळ्यांनाच भूक लागतं. त्यानंतर गरम गरम चपात्या केल्या आणि माझ्या मुलीला भूक लागली होती. ती सारखी विचारत होती, मम्मा झालं का? तर मग मी फास्ट करत होते. आमच्या घरी सिंपलच जेवण असतं. मला रोज हेवी जेवण आवडत नाही. कधीतरी आम्ही काहीतरी वेगळं बनवतो खावंसं वाटलं तर. तुमच्याकडे कसं असतं हे मला कमेंट करून सांगा. तुम्ही काही कमेंट करत नाही, करत जाऊ, मला कळेन की नेमकं नाही का तुम्ही पण माझ्या रिलेटेड काय विचार करता, कसं माझा व्हिडिओ बघून तुम्हाला नेमकं काय वाटतं काय नाही. तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. एकीकडे माझा स्वयंपाक चालू होता आणि तिला भूकही लागली होती. एकीकडे मग मी तिला गरम गरम जेवायला दिलं. तर बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू